मोसादची महिला गुप्तहेर खोमेनींच्या घरात। इराणचे अणुशास्त्रज्ञ हसीनाच्या जाळ्यात। कातिल हसीनानं केला शास्त्रज्ञांचा गेम। इस्रायल विरोधात इराणचं पारडं जड होत चाललंय। मात्र कातिल हसीना या मोसादच्या महिला गुप्तहेरानं इराणची झोप उडवली आहे। मनमोहक सौंदर्य आणि कातिल अदांमुळे हसीना थेट इराणच्या सम्राटाच्या घरात पोहोचली। एवढंच नाही तर तिनं आपल्या मादक अदांनी अणुशास्त्रज्ञांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिथेच इराणी शास्त्रज्ञांचा घात झाला। तब्बल 9 अणुशास्त्रज्ञांना तिनं अल्लाघरी पाठवलंय। फ्रेंच नागरिकत्व असलेली कॅथरीन पेरेज शेकेडकडून इराणचा गेम झालाय। इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी टार्गेटवर होते। वर्षभरातच सैनिकी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्सच्या कुटुंबापर्यंत ती पोहोचली। शास्त्रज्ञांशी संपर्क वाढवण्यासाठी कॅथरीननं इराणी अधिकाऱ्यांच्या बायकांशी मैत्री केली, हनी ट्रॅपचा वापर करून माहिती मिळवली आणि गरज पडल्यावर थेट खूनही केले। त्याच फोटोंच्या आधारे इस्रायलनं 13 जूनला इराणच्या अणुकेंद्रांवर आणि तेहरानवर हल्ला केला। यामागे कातिल हसीनाचा गेम होता। इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणी गुप्तचर यंत्रणांना कातिल हसीनाचा खेळ लक्षात आला। मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता। कातिल हसीना पसार झाली होती आणि 9 शास्त्रज्ञांनी जीव गमावला होता। मोसादनं इराणमध्ये फक्त कातिल हसीनाच्या माध्यमातूनच टॉप लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांचा गेम केला नाही, तर त्यासाठी गुप्तहेर महिलांची ब्रिगेड तयार करून इराणच्या घरातही घुसवली। त्यामुळे इराण विरोधात सूक्ष्म नियोजन करून हल्ले करणं इस्रायलला शक्य होतंय। त्यामुळे कोणत्याही देशातील अधिकाऱ्यांनी सावधपणे पावलं टाकणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।